धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय पटावर आज मोठा भूकंप झालाय। नळदुर्गमध्ये राष्ट्रवादीचे दिग्गज अशोक जगदाळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करून शरद पवार गटाला मोठा झटका दिलाय। तर दुसरीकडे माजी नगराध्यक्ष नय्यर जागीरदार यांनी भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकतेची घोषणा केली। जगदाळे यांचा काँग्रेस प्रवेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला। या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समीकरण ढवळून निघाले आणि काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय। दुसरीकडे भाजपचा मास्टर स्ट्रोक म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठिंब्याने नय्यर जागीरदार पुन्हा मैदानात उतरलेत। यामुळे भाजपच्या गोटात सध्या जोरदार उत्साह आणि विजयी मोहीम सुरू झाली आहे। विरोधकांकडून पवार गट कोसळतोय, काँग्रेस नेते उचललेत आणि जगदाळे यांचा काँग्रेस प्रवेश हा शरद पवारांसाठी मोठा झटका असे टोमणे मारले जात आहेत। तसेच भाजपने नय्यर जागीरदार यांच्यासारख्या अनुभवी चेहऱ्यावर मोठा डाव खेळला आणि धाराशिव जिल्ह्यातील समीकरण पूर्णपणे बदलणार। काँग्रेस वर्सेस भाजप थेट युद्धभूमीवर अशा चर्चांना उधाण आलंय। आता जगदाळे विरुद्ध जागीरदार अशी थेट लढत नळदुर्गच्या रणांगणात पाहायला मिळणार आहे। या निवडणुकीकडे केवळ नळदुर्ग नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचं लक्ष केंद्रित झालं असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी हीच लढत राजकीय सेमीफायनल ठरणार आहे। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, नळदुर्ग, धाराशिव।